मनमाडचे नगरसेवक मजीद शेख जात प्रमाणपत्र रद्द. नाशिक जात विभागीय पडताळणी समितीचा निर्णय. शेख यांना मोठा धक्का, राजकीय वर्तुळात खळबळ. निर्णयाविरुद्ध हायकोर्टात जाणार मजीद शेख. मनमाड नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक मजीद शेख यांचे मोमीन जुलाहा जात प्रमाणपत्र नाशिक विभागीय जात पडताळणी समितीने रद्द केले. त्यामुळे शेख यांच्या नगरसेवक पदावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेख यांनी याच प्रमाणपत्रावर निवडणूक लढवीत विजय प्राप्त केला होता. त्यांचे प्रतिस्पर्धी विजय मिश्रा व रिजवाना शेख यांनी त्यांच्या जात प्रमाणपत्रावर हरकत घेत अपील दाखल केले होते. त्यानंतर नाशिक विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर झालेल्या सुनावणीत शालेय दाखले, वंशावळ, पूर्वजांच्या नोंदी, विविध सरकारी अभिलेख व सादर करण्यात आलेल्या पुराव्यांची तपासणीनंतर अर्जदाराचा मोमीन समाजाशी संबंध पुरेसा आणि विश्वासार्ह पुराव्यांच्या आधारे सिद्ध होत नसल्याचा निष्कर्ष समितीने नोंदवत मजीद शेख यांचे मोमीन जात प्रमाणपत्र अवैध ठरवत रद्द करण्याचा आदेश दिलाय. या निर्णयामुळे आता मनमाडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे. शेख यांचे नगरसेवक पदावर खरंच गदा येणार का? उच्च न्यायालयात पुढे काय होणार यांची उत्सुकता लागली आहे. दरम्यान या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार असून या निकालाला स्थगिती मिळेल व निश्चित न्याय मिळेल असा विश्वास नगरसेवक मजीद शेख यांनी जनश्रद्धाशी बोलताना व्यक्त केला.